नमस्कार, मी डॉक्टर सुचित तांबोळी, बालरोग तज्ञ आणि नीट काउन्सिलर। मी आजचा विषय जो घेऊन आलोय तो महत्त्वाचा आहे की BAMS वाल्यांसाठी। तर BAMS, BHMS आणि BUMS या लोकांना आता काय करायला लागणार आहे की त्यांचं कॅप राऊंड 1 आणि राऊंड 2 चं टाइम टेबल डिक्लेअर झालेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन करायला परवानगी दिलेली आहे आणि पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन पण 4 तारखेपर्यंत आहे आणि अपलोडिंग ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट पण आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी जे करायचे ते 4 तारखेपर्यंत आहेत। पण हे सगळं करायचं कोणी आहे की ज्यांनी आधी कुठेही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आधीचं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांना हे करायची गरज नाहीये। त्याच्यामुळे ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन नाही केलेलं त्यांनाच याची गरज आहे। आता रजिस्ट्रेशन कोणाला करायला परवानगी मिळाली या मधल्या काळामध्ये, तर ज्यांना 12वीला 50% मार्क पण नव्हते तर त्यांना पूर्वी काय होतं 50%चा नियम होता, आता ते 50%चा नियम काढून टाकला, पण नीट एलिजिबिलिटीचा नियम मात्र आहे। पण 50%चा नियम काढल्यामुळे ती मुलं जी फक्त फिजिओथेरपीसाठी एलिजिबल होती ती आता इकडे आयुषला पण म्हणजे BAMS BHMS ला पण एलिजिबल झालेली आहेत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता या सगळ्यांनी जेव्हा ऍप्लिकेशन करतील, ज्यांनी अजूनपर्यंत केला नाहीये ते आणि आधीचे, तर यांच्या सगळ्यांची मिळून एक लिस्ट त्यांची लागेल की जी मेरिट लिस्ट असेल। 6 तारखेला ती मेरिट लिस्ट लागेल। ती मेरिट लिस्ट 6 तारखेला लागल्यानंतर म्हणजे ज्याच्यात SML नंबर आलेला असेल, तर हा जो SML नंबर आहे हा जेव्हा 6 तारखेला येईल त्याच्यानंतर आपण पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला निश्चितपणे कोणते 5 कॉलेजेस मिळू शकतात ते आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स की ज्याच्यामध्ये बुवा तुम्हाला कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत काय नाही ते 8 तारखेला येणार आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला चॉईस भरायचे, म्हणजे आपण आता 6 तारखेला तर तुम्हाला देणारच आहे की कुठल्या कॉलेजेस मिळू शकतात, पण त्याचा आणि चॉईस भरण्याचा संबंध नाहीये, कारण चॉईस आपल्याला क्वालिटी वाईज भरायचे। म्हणजे आपण जे सर्वात चांगलं कॉलेज आहे ते पहिल्यांदा टाकणार, मग त्याच्यानंतर असंच टाकत जाणार। आपल्याला काय मिळतं याच्याप्रमाणे जर आपण कॉलेज टाकले तर त्यांनी काय होतं की समजा तुम्हाला कॉलेज 8 नंबरचं मिळतंय आणि म्हणून तुम्ही 8 नंबरचं पहिल्या नंबरला टाकलं, तर जर 7 नंबर आणि 6 नंबरचं चांगलं कॉलेज आहे आणि ते तुमच्या रँक पर्यंत येऊ पाहत होतं, परंतु तुम्ही 8 नंबरचं पहिल्यांदा टाकल्यामुळे ते तुम्हाला मिळालं नाही, म्हणजे याच्यात नुकसान कोणाचं झालं? तुमचंच नुकसान झालं। मग त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही क्वालिटी वाईज चॉईसेस द्यायला पाहिजेत आणि ते क्वालिटी वाईज चॉईसेस आम्ही तुम्हाला निश्चितपणे देणार आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आता आपल्याला हे जे आपण चॉईस भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो 8, 9, 10 असा आहे आणि मग त्याच्यानंतर 12 तारखेला लिस्ट लागणार आहे आणि 12 तारखेला लिस्ट लागल्यानंतर 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत जॉईनिंग आहे, म्हणजे पहिला राऊंड तिथे आपला संपणार आहे। मग परत सीट मॅट्रिक्स कधी येईल तर 27 तारखेला, म्हणजे जे लोक जॉईन झाले नाहीत किंवा ज्या सीट रिकाम्या राहिल्या, ज्यांनी अपग्रेडेशन दिलेलं आहे, तर त्या सगळ्यांचे 27 तारखेला दुसऱ्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स येईल आणि मग त्याचे पण चॉईस फिलिंग असेल ते 29 तारखेपासून 1 तारखेपर्यंत आणि त्याची जी सिलेक्शनची लिस्ट आहे ती 4 तारखेला लागणार आहे। म्हणजे हे दुसऱ्या राऊंडच्या बाबतीमध्ये मी सांगतोय की 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत त्यांना जॉईनिंग असणार आहे, म्हणजे मग तिथे दुसरा राऊंड BAMS BHMS चा संपेल। पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की कोणी रिटेन्शन द्यायचं का, तर ज्यांना अगदी टॉपमोस्ट कॉलेज म्हणजे आरे पोद्दार सारखं कॉलेज मिळालेलं आहे तर त्यांनीच रिटेन्शन द्यायचं, बाकी सगळ्यांनी अपग्रेडेशनसाठी ठेवायचं। रिटेन्शन शेवटच्या राऊंड पर्यंत जरी नाही दिलं तरी त्याचा ऍडमिशनवर परिणाम होत नाही, त्यामुळे रिटेन्शन कोणीही द्यायच्या भानगडीत पडू नका। त्यानंतर तुम्हाला रिझर्व कॅटेगरी जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला रिझर्व का ओपन असं येतं, त्याच्यात सगळ्यांनी रिझर्व लिहायचं। त्याच्यामुळे काय होईल की रिझर्ववाल्यांना ओपनची पण सीट मिळू शकते आणि त्याच्यामुळे त्यांना आपण इयर मार्क डोनर म्हणतो आणि मग इयर मार्क रिसिव्हर असतात की जे त्याच्या खाली जातात, म्हणजे त्या खालची सीट त्यांना मिळते म्हणून त्यांना इयर मार्क रिसिव्हर म्हटलं जातं। तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला रिटेन्शन द्यायचं नाहीये, इयर मार्किंग करायचं आहे आणि त्याचबरोबरीने आपल्याला जे आवडतात ते कॉलेज फक्त टाकायचे असं प्रकार न करता पहिल्या राऊंडला सगळेच्या सगळे कॉलेज टाका, कारण पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे। त्याच्यामुळे तुम्हाला समजा एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला नाही आवडलं की तुमचं 78वं कॉलेज तुम्हाला मिळालं ते तुम्हाला नकोय,
घेऊ नका तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही येणार. पण जर त्याच्याऐवजी तुम्ही असं केलं की नाही मला, कारण त्याचा फायदा काय होतो की मला जे आपल्याला सगळे जर चॉईस टाकले, आपण सगळे कॉलेजेस टाकले, तर आपल्याला फायदा असा होतो की त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं आपल्यापर्यंत काय आलं हे आपल्याला कळतं. आणि मग सेकंड राऊंडला आपण त्याच्यात बदल करणार आहे की आपण कुठे आहोत, मग त्याचा वेटिंग नंबर काढायला लागतो, तो वेटिंग नंबर काढायला पाहिजे. आणि मग त्यानंतर आपण तेव्हा चॉईस देताना मात्र वेगळ्या गोष्टी करणार आहे, ते त्यावेळेला आपण सेकंड राऊंडच्या वेळेला नक्कीच बघू. आता याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवायची की आपण चॉईसेस वेगवेगळ्या पद्धतीने देतो. म्हणजे एक तर क्वालिटी वाईज जे आम्ही तुम्हाला सांगत असतो, दुसरं म्हणजे फीच्या प्रमाणे, आणि तिसरं म्हणजे अंतराच्या प्रमाणे. तर तुम्हाला कुठल्या प्रकारे द्यायचे ते तुम्ही तयार करा आणि मला पाठवा. जर तुमच्या त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असेल तर तो मी सांगेन तुम्हाला की हे चुकीचं आहे, आता तुम्ही वेगळे बदला, जे काय असेल ते आम्ही सांगू, त्याप्रमाणे तुम्ही करा. आता फिजिओथेरपीवाल्यांचं काय झालंय की त्यांचं जे आहे तर त्यांचं पण काउन्सिलिंग सेशन जे चालू होणार आहे तर ते याच्यामध्येच होणार आहे, म्हणजे 1 तारखेलाच चालू होणार आहे. त्यांना पण असंच आहे की 1 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत डॉक्युमेंट अपलोड, फीस भरणं, रजिस्ट्रेशन करणं. ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाहीये त्यांनाच फक्त, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागच्या वेळेला त्यांनी रजिस्टर करायचं नाहीये परत. मग त्यांची पण मेरिट लिस्ट आहे, पण ती 9 तारखेला येणार आहे. ही मेरिट लिस्ट 6 तारखेला येणार होती, ही 9 तारखेला येणार आहे. मग सीट मॅट्रिक्स यांचं जे आहे ते 8 तारखेला येणार होतं, यांचं 11 तारखेला येणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग त्यांचे 8 पासून 11 पर्यंत होते, यांचे 12, 13, 14 आहे. आणि मग यांची लिस्ट जी आहे ही 12 तारखेला किंवा 13 तारखेला जी लागणार होती त्याच्याऐवजी यांची 16 तारखेला लागणार आहे. आणि 17 ते 21 जॉईनिंग आहे. आणि मग परत नवीन राऊंड त्यांचा जो 26-27 तारखेला चालू होणार होता सेकंड राऊंड, त्याच्याऐवजी यांचा 1 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे. मग त्याच्यानंतर आपण सेकंड राऊंडच्या बाबतीत फिजिओथेरपीच्या नंतर बघूया. तिथे पण आपण क्वालिटी वाईज द्यायला पाहिजे. इथे फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी सगळ्या गोष्टींमधली तुम्ही माहिती करून घ्या, कारण या सगळ्या थेरपी चांगल्या आहेत. याच्यातले बरेच कॉलेजेस पण खूप चांगले असतात, याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण चांगल्या आहेत. अगदी अमेरिकेला सुद्धा ऑक्युपेशनल थेरपिस्ट वगैरेंना चांगला स्कोप असतो. तर त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही स्पीच थेरपी असो, ऑक्युपेशनल थेरपी असो किंवा फिजिओथेरपी असो, त्याच्यात काय करू शकता पुढे हे समजून घ्यायला पाहिजे आणि मग पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्हाला आता याच्यापेक्षा वेगळ्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारा. माझा नंबर आहे 98-222 94-550. आणि तुम्ही जरूर त्याच्यामध्ये व्यवस्थित काळजी घ्या आणि सगळ्यात चांगलं कॉलेज मिळवा. आता एक लक्षात घ्या शेवटचं की BAMS हे 3 ठिकाणी चालू असतं. एक आता 1 तारखेपासून आपल्या इथे सुरू होत आहे ते, त्याच्यानंतर जे AA CCC वरती ऑलरेडी सुरू आहे तिथे सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आणि डीमचे कॉलेजेस देऊ शकतात. ज्यांना खूप कमी मार्क आहेत त्यांना डीमला जायला अजिबात हरकत नाही, चांगले कॉलेजेस आहेत ते. फक्त फीस त्यांची थोडीशी जास्त असते, म्हणजे 6 लाखाच्या आसपास असते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्या MST-CET वरतीच अजून एक साईट सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये 15% गव्हर्नमेंटच्या जागा नसतात, त्यात 15% फक्त प्रायव्हेटच्या जागा असतात. त्या प्रायव्हेटच्या जागांना फारसं कोणाला माहिती नसतं, त्यावेळेला तिथे पण जाऊन आपल्याला हे करता येतं. तिथे 2000 रुपये आपल्याला भरायला लागतात, त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन असतं परत. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवून तुम्ही 3ही ठिकाणी प्रयत्न केलेत तर तुम्हाला 100% कॉलेज मिळेल याची मला गॅरंटी आहे. कारण याच्यामध्ये आपण जर नीट प्रयत्न केले तर कोणालाही कॉलेज मिळालं नाही असं होत नाही. फिजिओथेरपी असो, ऑक्युपेशनल थेरपी असो किंवा BMS BHMS असो, सगळ्यांना मिळू शकतं. फक्त त्यांचे बजेटमध्ये फरक पडू शकतो, बाकीचा काही प्रॉब्लेम नाही, पण कॉलेज निश्चित मिळतं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला आता देणारच आहे चॉईस सगळे, त्याप्रमाणे तुम्ही जा आणि त्याप्रमाणे पुढे सगळे चॉईस भरल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कॉलेज मिळेल यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही डॉक्टर सुचित तांबोळी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि माझा नंबर लक्षात ठेवा 98-222 94-550. धन्यवाद.